नमस्कार, मी नवापूरकर. आपले गाव आपली माणसे. एकच आव्हान माझ्या सर्व बांधवांना, शांतता राखा व कायद्याचा सन्मान करा. कलम 19 हे भारतीय राज्यघटनेतील कलम आहे. हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्यक्तीने कोणतीही भीतीशिवाय व आपली मते विचार बोलून, लिहून किंवा ऑडिओमार्फत इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला आहे. मूक मोर्चा म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी लोकांचा व समाजाने एकत्र येऊन केलेला सामूहिक प्रयत्न होय. हे सांगण्यामागचे एकच कारण आहे की आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जी गोष्ट घडली त्याचा तर निषेध आहेच, पण यामागे कारण एकच की आमच्या आदिवासी समाजावर पुन्हा अशी गंभीर व क्रूरतापूर्वक घटना घडू नये, हाच एकमेव उद्देश होता. म्हणूनच मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा नियोजनबद्ध असा मोर्चा होता, पण दुर्दैवाने त्या मोर्चाला गालबोट लागलेच. क्षमा असावी. आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी ही नम्र विनंती करते. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे आदरणीय सर SP श्रवण दत्त व आपल्या जिल्हाधिकारी आदरणीय मिताली मॅडम यांना मानाचा मुजरा. आपल्या नंदुरबार जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखावी म्हणून योग्य नियोजन असे नियोजनबद्ध प्रशासन कार्य करीत आहेत. श्रवण दत्त सर व मिताली शेट्टी मॅडमांना मानाचा मुजरा. तुमच्या नियोजनबद्ध प्रक्रियेला सलाम. सर एन मॅडम, प्राऊड ऑफ यू. आम्ही अभिमान बाळगू असे प्रशासन आमच्या नंदुरबार जिल्ह्यात राबवत आहात. प्रशासनाला एकच नम्र विनंती की गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी व माझ्या सर्व बंधूंना मुक्त करावे. त्यांच्यावर अन्यायकारक अशी कारवाई करू नये. कायदा व सुव्यवस्था राखला जाणार. आम्ही आमचा समाज कधीच उद्वेग करणार नाही. आम्ही शांत आणि संयमी असणाऱ्या समाजात वावरणारा असा आमचा आदिवासी समाज आहे. एक नम्र विनंती, आमचे आदिवासी बांधव कायदा आणि सुव्यवस्थेच्या मध्ये येणार नाही. चूकभूल झाली असेल तर माफी असावी व त्यांची निर्दोष मुक्तता करावी ही नम्र विनंती. कायद्याचा सन्मान केला जाणार. जय आदिवासी, जय जोहार. SK न्यूज नवापूर. नमस्कार. नंदुरबार शहरात आज मोर्चा